मुंबई महापालिकेमध्ये कचरा गैरव्यवहार झालाय। मनसेनं मोठा आरोप केलाय। काही ठराविक लोकांना कचऱ्याचं कंत्राट देण्यात येतं। मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी हा आरोप केलाय। 3 कंत्राटदार गुजरात आणि दिल्लीचे आहेत असा आरोप देशपांडेंनी केलाय। तर एसआयटी चौकशी करा, मनसेनं ही मागणी केली आहे। सनी पांडियान हा मनपातला एक मोठा दलाल आहे अशी माहिती संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। महानगरपालिकेचं कचरा उचलण्याचं टेंडर हे दरवर्षी निघतं। साधारण एका ग्रुपचं टेंडर हे 100 ते 120 कोटी रुपयाचं असतं। त्या टेंडरची किंमत यावेळेला वाढून 450 ते 500 कोटी झालेली आहे। 6 कंत्राटदारांना 5-6 कंत्राटदारांना काम मिळेल आणि बाकीच्यांना काम मिळणार नाही। याच्यामध्ये प्रामुख्याने 3 कंपन्या या गुजरात आणि दिल्लीच्या आहेत, या मुंबईच्या कंपन्या नाहीत। आणि ह्या कंपन्यांना कसं आपल्याला या टेंडर प्रक्रियेसाठी क्वालिफाय करता येईल यासाठी ह्या कंडिशन्स बनवलेल्या आहेत। हे जे 2400 कोटी रुपये वरचे जाणारे कोणाचे पैसे आहेत? हे तुमच्या आमच्या करदात्यांचे पैसे आहेत। मग जे काम 6000 कोटी मध्ये होऊ शकतं त्या कामाला तुम्ही 2400 कोटी रुपये जास्ती का देताय हा आमचा प्रश्न आहे। महानगरपालिकेमध्ये एक सर्वात मोठा दलाल तयार झालेला आहे जो या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो। त्याचं नाव आहे सनी पांडियन। आता हा सनी पांडियन कोण आहे? हा महानगरपालिकेचे जे एएमसीज आहेत या एएमसीच्या कॅबिन मध्ये काय करत असतो याची चौकशी झाली पाहिजे। त्यांच्या बाहेर असलेलं सीसीटीव्ही फुटेज चेक करा। सनी पांडियन महानगरपालिकेच्या सगळ्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे काय म्हणून फिरत असतो, काय म्हणून त्याला एंट्री दिली जाते। आजच महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहिणार आहोत। पूर्ण या प्रकरणाची चौकशी करायची मागणी त्यांच्याकडे करणार आहोत। आणि आमची नगरविकास मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे। महानगरपालिकेच्या अनेक घोटाळ्यांची चौकशी करताय, आयदर ईओडब्ल्यू और एसआयटी ही स्थापन करून या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि हिम्मत असेल तर माझा चॅलेंज आहे आयुक्तांना, त्यांनी सी पॅकेट उघडावं आणि कोण कंत्राटदार क्वालिफाय झालेत हे एकदा आम्हाला सांगावं।